नवीन ट्रेकमध्ये आपण शहापूर तालुक्यातील आजोबा पर्वत या ठिकाणी जात आहोत. तर या ठिकाणी जायला जो रस्ता आहे तर तिथं अशी कमान लावलेली आहे आणि बेस विलेज हे डेहणे गाव आहे. या कमानीपासून पाहिलं तर आजोबा पर्वत हे 4.5 किलोमीटर आहे. चला तर आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत एक खूप महत्त्वाच्या ठिकाणी, आणि ते महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आजोबा पर्वत. आणि हे माझ्या मागे वाल्मिक ऋषीची समाधी आहे. आणि आजोबा पर्वत हे त्रेतायुगाशी संबंधित आहे. आजोबा पर्वत हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात येतो. आजोबा पर्वतावर जर यायचं असेल तर जवळचे स्टेशन म्हणजे आसनगाव, आणि आसनगाववरून आपण शहापूरला येऊ शकतो रिक्षाने, आणि शहापूरवरून बस पकडून डेहण्याला येऊ शकतो, किंवा डेहणे बस नसेल तर डोळखामला येऊन जीपने इथे येऊ शकतो. आणि शहापूरपासून जवळजवळ 42 किलोमीटर हे अंतर आहे. आजोबा पर्वताची जर समुद्र सपाटीपासून उंची पाहिली तर ती जवळजवळ 3000 फूट एवढी आहे. तर इथे जर पाहिलं तर एक मंदिर आहे, आणि त्या मंदिरात शंकराची पिंडी आहे, आणि हा प्रवेशद्वार आहे. त्याचं काम चालू आहे सध्या. आणि ही वाल्मिक ऋषींची समाधी आहे. ह्या बाजूला जर पाहिलं आपण तर काही विरगळी आहेत, आणि काही स्तंभ सुद्धा आहेत. या बाजूला पाहिलं तर नंदी आणि शंकराची पिंडी आहे. आणि आजोबा पर्वताचा संबंध पाहिला तर तो रामायणाशी आहे, आणि आतमध्ये वाल्मिक ऋषींची समाधी आहे. आतमध्ये वाल्मिक ऋषींची समाधी आहे. तिचं आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊ. हा जर परिसर पाहिला तर खूप सुंदर आहे. आणि आम्हाला एक काका भेटले, त्यांनी असं सुद्धा सांगितलं या समाधीबद्दल की समाधी जेव्हा त्या वरती छताला लागेल तेव्हा संपूर्ण जग हे नष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं. आणि असं सुद्धा सांगितलं की रात्री एक वाघ येतो आणि या समाधीचं दर्शन घेतो, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आम्हाला. हे बघा, ते शंकराची पिंडी आहे, तिचं दर्शन आपण घेऊया. आणि शंकराच्या पिंडीच्या बाजूला गणपतीची सुद्धा मूर्ती आहे, ही बघा, बघू शकता. आणि ह्या दोन मूर्त्या कसल्या आहेत त्या माहित नाही. आणि बाजूला विठ्ठल रखुमाईची सुद्धा मूर्ती आहे. आणि इकडे जर पाहिलं तर खोदकाम केलेलं आहे, आणि खाली देवाच्या शिळा आहे. पुराण कथेनुसार पाहिलं तर वाल्मिक ऋषींनी याच गडावर रामायण लिहिलेलं आहे. आणि जे लव कुश आहेत त्यांचा जन्म सुद्धा याच गडावर झालेला आहे. हे जर पाहिलं तर ही ध्यान करायची जागा होती, सध्या ती बंद आहे. मी 15 वर्षापूर्वी आलेलो ना, तर इथे एक भुयार, त्या भुयारात बसून ध्यान करण्याची जागा आहे. लाकडी घर होतं, ते पण तोडलं आणि हे मोडकळीस आलेलं ठिकाण आहे आता. आणि आता आपण सीतामाईच्या कुंडाकडे जात आहोत.
उजव्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी हे पाण्याची टाकी लावलेली आहे. पायऱ्या पायऱ्यांचा असा रस्ता आहे. 101 पायऱ्या आहेत, त्या उतरून जायला लागतात खाली. पिण्याचं पाणी आहे आणि वरती अशी पाईपलाईन सुद्धा नेलेली आहे मंदिराकडे. समोर आपल्याला एक गोमुख दिसत आहे आणि हे पाणी हे अविरत 12ही महिने चालू असतं आणि हेच सीतामाईचं स्नान करण्याचं कुंड आहे. सीतामाई इथे स्नान करायला येत असे म्हणून याला सीतामाईचं कुंड असं सुद्धा म्हणतात. आणि हा आजूबाजूचा परिसर, पक्ष्यांची किलबिलाट फक्त ऐकायला येते. मस्त वाटतंय. खूप खूप जुनी अशी झाड आहेत. पुराण कथेनुसार पाहिलं तर राम जेव्हा वनवासाला आले होते तेव्हा या जंगलात राहिले होते आणि लवकुश यांचा जन्म सुद्धा इथेच झालेला आहे. आणि वाल्मिक ऋषींना ते आजोबा म्हणून हाक मारत म्हणून या गडाचं नाव आजोबा गड असं पडलं किंवा आजोबा पर्वत असे म्हणतात. हा जर परिसर पाहिला तर खूप सुंदर आहे आणि ठिकठिकाणी असे बसायचे बाकडे लावलेले आहेत आणि झाडांना सुद्धा पार बनवलेले आहेत बसण्यासाठी. ही एक समाधी आहे, ती बघू शकता आपण. आणि या परिसरात जर तुम्ही आले तर कृपया शांतता राखा आणि या परिसराची स्वच्छता राखा. आणि इथे जर आपण पाहिलं आजूबाजूच्या परिसरात तर खूप अशी माकडं आहेत, तर त्या माकडांपासून तुम्ही सावध राहा. आणि हा मधला आहे तो माझा आत्ते भाऊ सुभाष आहे आणि त्याचे 2 मित्र आहेत, ते वांदळ्यावरून वर येणार आहेत. तर चला आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करू. तत्पूर्वी आपण धर्मशाळा बघू. हे बघा, वडाचं झाड खूप जुनं असं आहे आणि जे निसर्ग पर्यटन केंद्र आजोबा देवस्थान आहे त्यांची ही धर्मशाळा आहे. हे बघा, इथे आलात तर आपण वस्ती करू शकता आणि राहू शकता. तर वर आपण जाणार नाही कारण वर खूप अशी माकडं आहेत, ती त्रास देतील म्हणून वर नाही जाणार. आणि जर आपण आलात तर जवळजवळ 50 ते 60 लोक इथे वस्ती करू शकता. तुम्ही सुद्धा जर आले तर स्वच्छता राखून इथले जागेचं पावित्र्य जपा. बघा, कचरा कुंड्यांचा वापर करायला सांगितलं इथे. तर आता आपण असं इथून वर जाणार आहोत पाळण्याकडे. हे बघा, नागेंद्रनाथ महाराज आहेत जे बालयोगी आहेत, त्यांची समाधी आहे. आणि अशी आख्यायिका सांगितली जाते, जे पिंडीच्या बाजूला जो गोटा आहे तो दोन्ही कोपऱ्यांनी जर उचलला तर मनातली इच्छा पूर्ण होते. तर अमोल प्रयत्न करतोय. सुभाष पण प्रयत्न करतोय. इथे बाबा धनंजय नाथ आहेत, त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. बाबा, तुम्ही किती वर्षापासून येथे राहता? 12 वर्षापूर्वी राहतो. बघा, बाबा 12 वर्षापासून इथे राहतात आणि या जागेचं महत्व काय आहे ते आम्हाला सांगा बघू. या जागेवर अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेली. त्यांचं विशेष महत्व म्हणजे नारद मुनी
जेव्हा आता वाल्मिकी ऋषीला भेटले, वाल्मिकी ऋषी तेव्हा हे वाटमारचे धंदा करतील वाढल्या कोळी म्हणून. त्यांनी त्यांना लुटायला घेतलं. त्यांनी विचारलं की, "हो, तू हे कशाकरता करतोय? हा पाप आहे." कोणी बायका मुलांचं आई वडिलांचं पालन पोषण करण्याकरता. मग त्याने विचारलं नाही आधी पापाचा वाटेकरी आहेत का. तर यांनी त्यांना वडील पळून जाल बाण सांगून. मग त्यांनी त्यांना गेलीने बांधून ठेवलं झाडाला आणि विचारलं की आई वडील मुलाने बायकोने सांगितलं तुमचं पालन पोषण आमचं पालन पोषण करणं तुमचं कर्तव्य आहे. म्हणजे आम्ही त्याला वाटेकरी नाही मग त्याला पश्चाताप जाते मग त्याला काय करू मग म्हणजे रामनाम जपत बसा. तिथे एवढा रामनाम जपत बसले की त्यांच्या अंगावर वारू आला. नारद परत आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं मग आता तुमचं काय इच्छा आहे बोले मला रामायण लिहायचं. त्यांनी तिथे रामायण लिहिलं. राम जन्माच्या अगोदर रामचरित्र लिहिलं. त्याच्यानंतर राम वनवासावरून आल्यावर रामाने सीतेचा त्याग करायचं ठरवलं. सीतामाईला लक्ष्मण तिथे आणून सोडली. त्याग करताना ती बोलली बा मला ज्याने तुमचं रामायण लिहिलंय वाढल्या कोळ्यांचं वाल्मिक झाले त्यांची मला सेवा करायची मदत लिहून सोडा सीतामाईला आणि वाल्मिकीच्या इथे आणून सोडलं म्हणून त्या जागेला या जागेला महत्व आहे. आणि दुसरं म्हणजे काय तिथे अनेक काही वनस्पती आहेत. जेव्हा शिवाजी महाराज जाताना पदस्पर्श झाला ना तेव्हा त्याला इथे ताप आला होता. तर मग त्याच्या आईने काय केलं कोणत्याही वैद्यने सांगितलं का म्हणजे आगाला माती लावायची. माती लावायची नंतर त्याचा ताप लगेच त्वरित गेला शिवाजी महाराजांचा. आणि काही ते वन्य प्राणी आहेत ना ते अगदी शांत झाले कोणा त्रास देत नाही काय नाही काय नाही. ठीक आहे, तर बाबांनी खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे. धन्यवाद बाबा, खूप महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल. महाशिवरात्रीच्या या दिवशी खूप मोठी यात्रा असते या ठिकाणी आणि कुस्त्या हा खेळ या ठिकाणी पाहायला लक्षणीय अशी गर्दी असते. शहापूर, मुरबाड आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक या ठिकाणी कुस्त्या पाहायला किंवा यात्रेला येत असतात. आणि वर जातानाची जी चढाई आहे ती खूप अशी खर आहे, खडी चढाई आहे. आणि पावसाळ्यात या ठिकाणी जाताना खूप मजा येत असेल. इथे खूप मोठा धबधबा असेल. या ठिकाणी पाहिलं तर माकडं खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि वर जाताना पक्ष्यांची किलबिलाट खूपच अशी ऐकायला येते. मन प्रसन्न होत आहे ऐकून. आणि आजूबाजूला पाहिलं तर खूपच पक्षी दिसतात आणि त्यांचा किलबिलाट सुद्धा ऐकायला येतोय. हे बघा इथं जर पाहिलं तर 2 रस्ते फुटतात, पण जो उजव्या बाजूचा रस्ता आहे त्याने तुम्ही जा, चुकण्याची शक्यता आहे इथे. आणि आपल्याला वर जाण्यासाठी जवळजवळ 50 मिनिटं लागणार आहे. 50 मिनिटाचा हा वर जाण्याचा ट्रेक आहे. खुणा केलेला आहे, त्या खुणांचा उपयोग करून आपण वर जाऊ शकता. जवळजवळ आता आपण वर पोचायला चाललोय. थोडा 1-2 मिनिटाचं अंतर बाकी आहे. इथे एक रॉक पॅच आहे. समोर जर पाहिलं तर रतनगड दिसतोय आपल्याला आणि त्याच्या बाजूला खाली जर बघितलं तर संदान व्हॅली आहे. धुक्यामुळे आता काही दिसत नाही व्यवस्थित. आणि पुढे जर गेलो अलंग मलंग पुलंग हे दिसतात आपल्याला. इथून जर आपण पाहिलं तर लव आणि कुश यांचा आपल्याला पाळणा दिसतोय. तिथे आपण जाणार आहोत. बघा पाळणा दिसतोय आपल्याला. जुना पाळणा आहे आणि एक नवीन बनवलेला पाळणा आहे. आणि आतमध्ये लवकुश यांच्या पादुका आहेत. तिथे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया.
कच्चे केलेले आहेत त्या काळात, हे अटकवण्यासाठी केलेले असते. आणि हा परिसर पुढे जर पाहिलं तर कुंड आहेत पाण्याची. हे बघा, इथे जपून जा रेलिंगला पकडून. बाजूला पण एक कुंड आहे, तो बघा. आणि हा आजूबाजूचा परिसर. पुढे आपण जाणार आहोत. पुढच्या बाजूला पाहिलं तर आपल्याला माहुली किल्ला दिसतोय, पण धुक्यामुळे आता व्यवस्थित समजत नाही. आणि ह्या बाजूला जर आलो आपण तर पुढच्या बाजूला आपल्याला हरिश्चंद्रगड आणि त्या साईडला माळशेज, नाणेघाट, जीवदन, ढाकोबा, गणपतीगड, मग इकडे गोरखगड, सिद्धगड अशा प्रकारचे गड आहेत. म्हणजे आपण सीतामाईचा पाळणा बघून आलोय आणि आपला प्रवास पूर्ण झालेला आहे. तर आता आपला घरी जायचा प्रवास चालू झालाय. जर व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.